मीन राशीचे लोक इतके शांत का असतात माहिती आहे का? कारण ते प्रत्येक वेळी बोलून भावना दाखवत नाहीत. ते मनात साठवत जातात. पण एक सत्य असं आहे जे फार कमी लोकांना माहिती आहे. मीन राशीचे लोक एखाद्याच्या वागण्यातला छोटासा बदल सुद्धा लगेच ओळखतात. समोरचा खोटं हसत आहे की मनातून दूर जात आहे हे त्यांना शब्दांशिवाय समजतं. आणि म्हणूनच ते अनेकदा अचानक शांत होतात, एकटे राहू लागतात किंवा कुणापासून हळूहळू दूर जातात. पण यामागचं खरं कारण काय असतं? मीन राशीच्या लोकांच्या मनात नेमकं काय चालू असतं आणि त्यांची भावना इतकी खोल का असते की ते स्वतःच्याच विचारांमध्ये हरून जातात? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर मीन राशीचं असं सत्य समजेल जे कदाचित आजपर्यंत कुणी तुम्हाला सांगितलं नसेल. मीन राशी भावना इतक्या खोल का असतात तुमच्या? ज्योतिष देतं स्पष्ट उत्तर. मीन राशीच्या लोकांच्या भावना इतक्या खोल का असतात माहिती आहे का? कारण त्यांच्या मनात फक्त विचार नसतात, तर प्रत्येक नातं, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक आठवण जिवंत असते. मीन राशीचे लोक एखाद्याच्या डोळ्यामागचं दुःखही ओळखतात. समोरचा काही बोलला नाही तरी त्याच्या मनात काय चाललं आहे हे त्यांना जाणवतं. म्हणूनच ते सहज कोणावर विश्वास ठेवतात. पण जेव्हा त्यांचा विश्वास तुटतो तेव्हा ते बाहेरून शांत दिसले तरी आतून पूर्णपणे तुटलेले असतात. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीवर चंद्र आणि गुरुचा प्रभाव असल्यामुळे त्यांच्यात दया, प्रेम, कल्पनाशक्ती आणि भावनिक खोली खूप जास्त असते. ते प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतात कारण त्यांच्यासाठी नाती ही फक्त वेळ घालवण्याची गोष्ट नसते, ती त्यांच्या आयुष्याचा भाग असतात. त्यामुळे एखादी व्यक्ती दूर गेली किंवा बदलली तर त्याचा परिणाम मीन राशीच्या मनावर खूप खोलवर होतो. मीन राशीचे लोक स्वतः दुःखात असले तरी दुसऱ्यांच्या आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते स्वतःच्या भावना अनेकदा लपवतात कारण त्यांना भीती असते की त्यांच्या मनाची किंमत कुणाला समजणार नाही. पण एकदा कोणी त्यांना खरं प्रेम आणि विश्वास दिला तर मीन राशीचे लोक त्या व्यक्तीसाठी पूर्ण जगाशी लढू शकतात. त्यांच्या भावना कमकुवतपणाचं चिन्ह नसतात, तर ती त्यांच्या मनाची खरी ताकद असते. कारण आजच्या स्वार्थी जगातही मीन राशीचे लोक नात्यांना मनापासून जपतात आणि म्हणूनच त्यांचं मन इतरांपेक्षा वेगळं आणि खूप खास असतं. मीन राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गोष्ट असते, ते प्रत्येक गोष्ट मनाने जगतात. एखाद्याने साधं काय झालं विचारलं तरी ते शब्दामागची काळजी अनुभवतात. म्हणूनच त्यांना खोटेपणा, दुर्लक्ष आणि बदललेलं वागणं लगेच जाणवतं. अनेकदा ते शांत राहतात पण त्यांच्या मनात भावनांचं वादळ सुरू असतं. त्यांना प्रत्येक नातं खोलवर जपायचं असतं, म्हणून ते सहज कुणालाही विसरू शकत नाहीत. मीन राशीचे लोक बाहेरून खूप साधे दिसतात, पण त्यांच्या मनात एक वेगळं जग चालू असतं. ते सतत काहीतरी विचार करत असतात, नात्यांविषयी, भविष्याविषयी आणि स्वतःच्या भावना समजून घेण्याविषयी. म्हणूनच ते अनेकदा गर्दीत असूनही एकटे वाटतात, कारण त्यांना फक्त बोलणारे लोक नको असतात, त्यांना समजून घेणारी माणसं हवी असतात. त्यांच्या मनात प्रेम असेल तर ते पूर्ण प्रामाणिक असतं. मीन राशीचे लोक नातं टिकवण्यासाठी स्वतःचं दुःखही सहन करतात. एखाद्याला गमावण्याची भीती त्यांना आतून खूप त्रास देते, त्यामुळे ते अनेकदा स्वतःच्या भावना व्यक्त करत नाहीत. ते शांत राहून समोरच्याचं सुख पाहतात, पण त्याच शांततेत त्यांचं मन हळूहळू तुटत असतं. ज्योतिषानुसार मीन राशी ही जलतत्वाची राशी असल्यामुळे त्यांच्या भावना सतत वाहणाऱ्या पाण्यासारख्या असतात. कधी खूप शांत तर कधी खोल आणि अस्थिर. त्यांना छोट्या छोट्या गोष्टीही मनाला लागतात. कुणी दुर्लक्ष केलं, उशिरा उत्तर दिलं किंवा अचानक बदललं तर ते बाहेरून काही दाखवत नाहीत, पण आतून खूप विचार करतात. म्हणूनच त्यांना ओव्हर थिंकर म्हटलं जातं. मीन राशीचे लोक स्वप्नाळू असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात एक असं नातं हवं असतं जिथे शब्दांपेक्षा भावना जास्त समजल्या जातील. ते सहज कुणाकडे आकर्षित होत नाहीत, पण एकदा कुणावर मनापासून प्रेम झालं तर ते आयुष्यभर त्या व्यक्तीची जागा मनात जपून ठेवतात. जरी नातं संपलं तरी आठवणी त्यांना सहज सोडत नाहीत. त्यांच्यात एक वेगळी आध्यात्मिक ऊर्जा असते. ते लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्यांच्या मनातलं दुःख ओळखू शकतात. म्हणूनच अनेक लोक त्यांच्याकडे आपलं मन मोकळं करतात. मीन राशीचे लोक स्वतः तुटलेले असले तरी दुसऱ्यांना आधार देण्याची ताकद ठेवतात. त्यांचं मन खूप कोमल असतं आणि म्हणूनच ते जगाला इतरांपेक्षा वेगळे नजरेने पाहतात. मीन राशीच्या लोकांची सर्वात मोठी खासियत म्हणजे ते मनाने खूप जोडलेले असतात. ते एखाद्या व्यक्तीशी नातं जोडतात
तेव्हा फक्त वेळ घालवण्यासाठी नाही, तर त्या व्यक्तीच्या आयुष्याचा भाग बनण्यासाठी. म्हणूनच त्यांना फसवणूक आणि खोटं वागणं सहन होत नाही. ते स्वतः कितीही दुःखी असले तरी समोरच्याला दुखावू नये म्हणून शांत राहतात. पण हीच शांतता अनेकदा त्यांच्या मनात साचलेल्या भावनांचं ओझं बनते. मीन राशीचे लोक खूप संवेदनशील असल्यामुळे त्यांना वातावरणातील बदल सुद्धा लगेच जाणवतात. एखाद्या घरात तणाव असेल, एखादी व्यक्ती मनातून दूर गेली असेल किंवा कुणाच्या बोलण्यात नकळत बदल झाला असेल, तर ते इतरांपेक्षा आधी ओळखतात. त्यामुळे अनेकदा ते लोकांपासून थोडं अंतर ठेवायला लागतात. कारण त्यांना प्रत्येक भावना खोलवर जाणवते आणि ती गोष्ट त्यांच्या मनावर परिणाम करते. त्यांच्या आयुष्यात आठवणींना खूप मोठं स्थान असतं. साधा एखादा जुना मेसेज, एखादं गाणं किंवा एखादी जागा सुद्धा त्यांना जुन्या क्षणांमध्ये परत घेऊन जाते. म्हणूनच मीन राशीचे लोक भूतकाळ सहज विसरत नाहीत. ते लोकांपेक्षा त्या व्यक्तीशी जोडलेल्या भावना जास्त जपतात. कुणी त्यांना प्रेम दिलं असेल तर ते आयुष्यभर लक्षात ठेवतात आणि कुणी मन दुखावलं असेल तर ते त्या जखमा सहज भरत नाहीत. मीन राशीचे लोक खूप कल्पनाशील असतात. त्यांच्या मनात सतत काहीतरी नवीन विचार, स्वप्न आणि भावना चालू असतात. ते अनेकदा वास्तवापेक्षा त्यांच्या मनात जगात जास्त रमलेले असतात. म्हणूनच काही लोक त्यांना वेगळे समजतात. पण खरं म्हणजे ते जगाला फक्त डोळ्यांनी नाही तर मनाने पाहतात. त्यांच्यासाठी प्रत्येक नात्याला अर्थ असतो आणि प्रत्येक व्यक्तीची भावना महत्त्वाची असते. त्यांना कठोर लोक फारसे आवडत नाहीत. मीन राशीचे लोक त्या व्यक्तीकडे जास्त आकर्षित होतात, जी प्रेमाने बोलते, समजून घेते आणि त्यांना सुरक्षित वाटू देते. कारण त्यांच्या मनात सतत एक भीती असते. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते आपल्याला सोडून तर जाणार नाहीत ना? ही भीती ते कुणाला सांगत नाहीत, पण त्यांच्या वागण्यातून ती जाणवत राहते. मीन राशीचे लोक स्वतःच्या भावना शब्दात मांडण्यात अनेकदा कमी पडतात. त्यामुळे ते शांत होतात, एकटे राहतात किंवा गाण्यांमध्ये, आठवणींमध्ये स्वतःला हरवून बसतात. पण जेव्हा कोणी त्यांना खरंच समजून घेतं, तेव्हा ते त्या व्यक्तीसाठी खूप लॉयल राहतात. त्यांचं प्रेम दिखाव्यासाठी नसतं, ते मनाच्या अगदी खोल भागातून आलेलं असतं. त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट कायम दिसून येते, ते लोकांना खूप संधी देतात. समोरची व्यक्ती बदलली, दुखावलं किंवा दूर गेली तरी ते लगेच नातं तोडत नाहीत. कारण त्यांना प्रत्येक नात्यामागे भावना दिसतात. पण एकदा का त्यांनी मनातून कोणाला सोडलं तर ते पुन्हा मागे वळून पाहत नाहीत. कारण त्यावेळी त्यांचं मन खूप काही सहन करून थकलेलं असतं. मीन राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या भावनांशी संघर्ष करताना दिसतात. त्यांचं मन इतकं खोल असतं की ते स्वतःलाच पूर्णपणे समजून घेऊ शकत नाहीत. कधी ते खूप आनंदी दिसतात तर कधी काही वेळातच पूर्ण शांत होतात. कारण त्यांच्या मनात भावना सतत बदलत असतात. बाहेरून ते सामान्य वागत असले तरी त्यांच्या डोक्यात हजारो विचार चालू असतात. म्हणूनच ते अनेकदा थकलेले वाटतात. जरी त्यांनी काहीच केलं नसलं तरी. त्यांना लोकांमध्ये राहायला आवडतं, पण प्रत्येकाशी जवळीक ठेवणं जमत नाही. मीन राशीचे लोक निवडक लोकांनाच मनात जागा देतात. जे त्यांच्या भावना समजून घेतात, त्यांच्याशी ते खूप जोडले जातात. पण जर कोणी त्यांचा गैरफायदा घेतला तर ते आतून खूप हादरतात. ते लगेच राग व्यक्त करत नाहीत, उलट शांत होतात आणि हीच त्यांची शांतता समोरच्याला अनेकदा समजत नाही. मीन राशीच्या लोकांचं इन्युशन खूप स्ट्रॉंग असतं. एखादी गोष्ट चुकीची आहे हे त्यांना आधीच जाणवतं. अनेक वेळा ते काही न बोलताही परिस्थितीचा अंदाज घेतात. म्हणूनच त्यांना लोकांच्या चेहऱ्यावरचं बनावट हसू सहज ओळखता येतं. कुणी फक्त उपयोगासाठी जवळ येत आहे की मनापासून काळजी घेत आहे, हे ते वेळ लागला तरी ओळखतात. त्यांच्या आयुष्यात संगीत, कविता, आठवणी आणि शांतता यांना खूप महत्त्व असतं. जेव्हा त्यांचं मन दुखावलेलं असतं, तेव्हा ते गोंधळापेक्षा एकांत निवडतात. अनेकदा ते रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. जुने क्षण आठवत बसतात किंवा स्वतःच्या विचारांमध्ये हरवून जातात. कारण त्यांच्यासाठी भावना फक्त क्षणिक नसतात, त्या त्यांच्या मनाचा कायमचा भाग बनून राहतात. मीन राशीचे लोक दुसऱ्यांच्या दुःखानेही प्रभावित होतात. कुणी रडताना दिसलं, त्रासात दिसलं किंवा एकटं वाटलं तर त्यांचं मन लगेच त्या व्यक्तीकडे ओढलं जातं. म्हणूनच ते खूप केअरिंग असतात. पण अनेकदा ते दुसऱ्यांना सांभाळताना स्वतःचं मन किती तुटत आहे हे लपून ठेवतात. त्यांना लोकांना वाचवायची सवय असते, पण स्वतःला सावरण्याशी मात्र ते एकटे पडतात. प्रेमाच्या बाबतीत मीन राशीचे लोक खूप वेगळे असतात. त्यांना दिखाऊ प्रेम,
फेक ॲटिट्यूड किंवा सतत स्वतःचं महत्त्व दाखवणारे लोक आवडत नाहीत. त्यांना साधेपणा, प्रामाणिकपणा आणि मनापासून साथ देणारी व्यक्ती हवी असते. एकदा का त्यांनी कुणावर विश्वास ठेवला, तर ते त्या नात्यासाठी स्वतःच्या भावना, वेळ आणि काळजी पूर्णपणे देतात. पण जेव्हा त्यांना दुर्लक्ष मिळतं, तेव्हा ते आतून हळूहळू दूर जाऊ लागतात. मीन राशीचे लोक सहज कोणाला विसरत नाहीत. त्यांच्यासाठी काही व्यक्ती आयुष्यभर मनात राहतात, जरी त्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात नसल्या तरी. म्हणूनच त्यांचं मन अनेकदा भूतकाळ आणि वर्तमान यांच्यामध्ये अडकलेलं दिसतं. ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, पण मन मात्र जुन्या भावनांना धरून बसलेलं असतं. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य म्हणजे ते ज्या प्रमाणात प्रेम देतात, त्याच प्रमाणात त्यांना समजून घेणारी माणसं फार कमी भेटतात. आणि म्हणूनच मीन राशीचे लोक अनेकदा हसत असले तरी त्यांच्या डोळ्यामध्ये एक न बोललेली उदासी कायम दिसून येते. मीन राशीचे लोक आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनापासून अनुभवतात. एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा त्यांच्या मनात मोठा प्रभाव निर्माण करू शकते. कुणी प्रेमाने बोललं तर ते दिवसेंदिवस त्या क्षणात आनंद शोधतात आणि कुणी दुर्लक्ष केलं तर त्याच विचारात रात्रभर जागतात. त्यांच्या मनात भावना इतक्या खोलवर रुजतात की त्या सहज निघून जात नाहीत. म्हणूनच ते लोकांवर पटकन रागावत नाहीत, पण जेव्हा मन दुखावतं तेव्हा आतून खूप बदलून जातात. मीन राशीच्या लोकांचं एक वेगळं जग असतं, जिथे भावना, स्वप्न आणि आठवणी सतत जिवंत असतात. ते अनेकदा त्यांच्या कल्पनांमध्ये हरवून जातात. साधा पाऊस, एखादं गाणं किंवा शांत रात्र सुद्धा त्यांच्या मनात खूप भावना जागवते. म्हणूनच ते इतरांपेक्षा जास्त इमोशनल वाटतात. पण खरं म्हणजे ते जीवनाला खूप खोलवर अनुभवत असतात. त्यांना लोकांशी जोडायला वेळ लागतो, पण एकदा कुणी जवळ आलं की ते त्या व्यक्तीला मनापासून स्वीकारतात. मीन राशीचे लोक एखाद्याच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतात. कोणाला काय आवडतं, कोण कधी दुःखी असतं, कोणाच्या आवाजात बदल जाणवतो, हे सगळं त्यांना सहज समजतं. कारण ते फक्त शब्द ऐकत नाही, तर भावना वाचतात. अनेकदा ते स्वतःच्या भावना व्यक्त करण्याऐवजी शांत राहणं पसंत करतात, कारण त्यांना भीती असते की कुणी त्यांना चुकीचं समजेल. त्यामुळे त्यांच्या मनात खूप गोष्टी साचत जातात. बाहेरून ते नॉर्मल दिसतात, पण आतून सतत विचार करत असतात. त्यामुळेच मीन राशीचे लोक कधी कधी अचानक एकटे राहू लागतात. त्यांना थोडा वेळ स्वतःसोबत घालवणं आवश्यक वाटतं, कारण त्यांचं मन सतत भावना ॲब्झॉर्ब करत असतात. मीन राशीचे लोक लोकांसाठी खूप सॅक्रिफाईस करतात. ते स्वतःचा त्रास बाजूला ठेवून दुसऱ्याच्या आनंदासाठी प्रयत्न करतात. एखाद्या जवळच्या व्यक्तीला दुःख होत असेल तर ते स्वतः शांत बसू शकत नाहीत. त्यामुळे ते अनेकदा इमोशनली एक्झॉस्टेड होतात, पण तरीही त्यांचं मन लोकांसाठी प्रेम आणि काळजी ठेवणं थांबवत नाही. त्यांना नात्यांमध्ये प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा वाटतो. जर कुणी त्यांच्या विश्वासाशी खेळलं तर ते बाहेरून काही बोलत नाहीत, पण आतून कायमचे बदलून जातात. त्यांचं मन एकदा तुटलं की ते पुन्हा सहज कुणावर विश्वास ठेवू शकत नाहीत. म्हणूनच ते अनेकदा कमी लोकांमध्ये राहणं पसंत करतात. मीन राशीचे लोक अनेकदा स्वतःला स्ट्रॉंग दाखवतात, पण त्यांचं मन खूप नाजूक असतं. त्यांना प्रेमाची गरज असते, पण ते कधी मागत नाहीत. त्यांना साथ हवी असते, पण ते स्वतःच सगळं सहन करतात. त्यामुळे अनेक लोकांना ते खूप शांत वाटतात, पण त्यांच्या शांततेमागे अनेक न बोललेल्या भावना दडलेल्या असतात. त्यांचं मन समुद्रासारखं असतं, वरून शांत दिसणारं, पण आतून खूप खोल आणि रहस्यमय. प्रत्येकाला त्यांची खोली समजत नाही. म्हणूनच मीन राशीचे लोक आयुष्यात अनेकदा मिसअंडरस्टूड फील करतात. पण ज्या लोकांना त्यांचं खरं मन समजतं, त्यांच्यासाठी मीन राशीचे लोक आयुष्यभर मनापासून उभे राहतात. मीन राशीचे लोक आयुष्यात अनेकदा स्वतःच्या भावनांमुळे जास्त जखमी होतात, कारण ते लोकांना जसं पाहू इच्छितात तसं मनातून मानायला लागतात. त्यांना प्रत्येक नात्यात खरं प्रेम, जिव्हाळा आणि कायमची साथ हवी असते. त्यामुळे जेव्हा वास्तव त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळं निघतं, तेव्हा त्यांचं मन खूप खोलवर दुखावतं. ते हे दुःख मोठ्याने व्यक्त करत नाहीत, पण आतून त्याचा परिणाम खूप काळ जाणवत राहतो. त्यांच्यात एक वेगळीच इमोशनल मेमरी असते. अनेक लोक भांडण विसरतात, शब्द विसरतात, पण मीन राशीचे लोक आवाजातील भावना सुद्धा लक्षात ठेवतात. कोणी कोणत्या परिस्थितीत त्यांना आधार दिला होता किंवा कोणत्या वेळी त्यांना एकटं सोडलं होतं, हे ते वर्षानुवर्ष विसरत नाहीत. म्हणूनच त्यांच्या मनात काही लोकांविषयी खूप प्रेम राहतं, तर काही जखमा कायम जिवंत राहतात.
मीन राशीचे लोक बाहेरून खूप सॉफ्ट दिसतात, पण त्यांच्यात सहन करण्याची क्षमता प्रचंड असते. ते आयुष्यात अनेक गोष्टी शांतपणे सहन करतात. लोक त्यांना कमकुवत समजतात कारण ते मोठमोठ्याने राग व्यक्त करत नाहीत. पण खरं म्हणजे त्यांचं मौन हे त्यांच्या मनाची ताकद असते. ते कोणालाही दुखवण्याआधी स्वतः हजार वेळा विचार करतात. म्हणूनच ते अनेकदा स्वतःचं दुःख स्वतःपुरतंच ठेवतात. त्यांना फेक लोक आणि दिखावा अजिबात आवडत नाही. मीन राशीचे लोक एखाद्या व्यक्तीच्या शब्दांपेक्षा तिची एनर्जी जास्त ओळखतात. कुणी खोटं हसत असेल, जबरदस्तीने जवळ येत असेल किंवा फक्त उपयोगासाठी बोलत असेल, तर ते हळूहळू त्या व्यक्तीपासून दूर होतात. कारण त्यांच्या मनाला शांतता आणि खरं नातं महत्त्वाचं वाटतं. त्यांच्या मनात सतत दोन गोष्टी चालू असतात. एक म्हणजे लोकांना जपायची इच्छा आणि दुसरी म्हणजे स्वतःला वाचवायची गरज. म्हणूनच ते कधी खूप जवळ येतात तर कधी अचानक शांत आणि दूर वाटू लागतात. अनेकांना त्यांचा हा बदल समजत नाही. पण खरं म्हणजे मीन राशीचे लोक त्यांच्या भावनांमुळे थकलेले असतात. त्यांना वेळोवेळी स्वतःला सावरण्यासाठी एकांताची गरज भासते. मीन राशीचे लोक अनेकदा रात्री जास्त विचार करतात. दिवसात ते स्वतःला बिझी ठेवतात, पण रात्री शांतता मिळाली की जुन्या भावना पुन्हा जाग्या होतात. एखादी जुनी आठवण, एखादी व्यक्ती किंवा न बोललेले शब्द त्यांना पुन्हा पुन्हा आठवत राहतात. म्हणूनच ते अनेकदा भावनिकदृष्ट्या एक्झॉस्टेड फील करतात. त्यांना अशा लोकांची खूप किंमत वाटते जे त्यांना बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत. कारण मीन राशीचे लोक स्वतःला पूर्णपणे उघड करत नाहीत. ते प्रत्येकाला त्यांच्या मनाची खोली दाखवत नाहीत. पण जेव्हा कोणी त्यांना जज न करता समजून घेतं, तेव्हा ते त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवतात. त्यांच्या आयुष्यात प्रेम ही फक्त भावना नसते, ती त्यांच्यासाठी सुरक्षिततेची जागा असते. त्यांना अशी व्यक्ती हवी असते जिच्या समोर ते स्वतःसारखे राहू शकतील. जिथे त्यांना अभिनय करावा लागणार नाही. म्हणूनच मीन राशीचे लोक नात्यांमध्ये खूप लॉयल असतात. ते नातं टिकवण्यासाठी स्वतःचा इगो सुद्धा बाजूला ठेवतात. पण एक गोष्ट खूप कमी लोकांना माहीत असते. मीन राशीचे लोक जेव्हा पूर्णपणे शांत होतात, तेव्हा ते आतून खूप काही सोडून देत असतात. कारण ते शेवटपर्यंत नातं वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा त्यांना वाटतं की आता भावना फक्त त्यांच्याकडूनच उरल्या आहेत, तेव्हा ते हळूहळू मागे सरकतात. त्यानंतर त्यांचं प्रेम संपत नाही, पण ते पुन्हा तितकं सहज व्यक्त होत नाही. तुम्हीही मीन राशीचे असाल तर एक गोष्ट नक्की मान्य कराल. तुमचं मन लोकांना दिसतं यापेक्षा खूप जास्त खोल आहे. प्रत्येक वेळी तुम्ही शांत असता म्हणजे तुम्हाला काही वाटत नाही असं नसतं. अनेकदा त्या शांततेमागे हजारो भावना लपलेल्या असतात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला यातलं किती स्वतःसारखं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमच्याही आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जी मीन राशीच्या लोकांसारखी खूप इमोशनल, केअरिंग आणि मनाने स्वच्छ आहे, तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा. कारण प्रत्येकाला आपल्या भावनांची किंमत समजणारी माणसं भेटतातच असं नाही. अशाच राशींच्या गुपितांवर, मनाला भिडणाऱ्या गोष्टींवर आणि आयुष्याशी जोडलेल्या भावनांवर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुरू ठेवा आणि आपल्या भावना मनात न ठेवता आज एकदा मनापासून व्यक्त करा.